इस न्यूज के स्पॉन्सर हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज सोलापूर। ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना हद्दपार केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती ॲडव्होकेट रियाज एन शेख यांनी दिली आहे। वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और संवारते हैं बच्चों का मुस्तकबिल। 10 एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है। यहाँ नेचुरल फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक चिल्ड्रंस प्ले पार्क है। क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है। बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना, जिसमें टेबल टेनिस, चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स हैं। सोलापूर शहरातील काँग्रेस तसेच MIM तसेच महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी व इतर पक्षातील काही माजी नगरसेवक व कार्यकर्ते व इतर राजकीय नेत्यांना जे आहे या ठिकाणी काही दिवसापूर्वी सोलापूर पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 व 2 यांनी CRPC कलम 144(2) खाली जे आहे नोटिसा पारित केल्या होत्या, दिल्या होत्या आणि त्या नोटिसावरून त्यांना दिनांक 27/4/2024 पासून ते मतदान दिनांक 7/5/2024 पर्यंत मध्यरात्रीपर्यंत सोलापूर शहरामध्ये वास्तव्य करू नये, राहू नये, तसेच शहरबंदी म्हणजे शहरामध्ये प्रवेश देखील करू नये। केवळ मतदानाच्या दिवशी सकाळी 9 ते 12 या कालावधीमध्ये सोलापूर शहरामध्ये येऊन मतदान करून पुन्हा सोलापूर शहराच्या बाहेर निघून जावे असा आदेश CRPC कलम 144 प्रमाणे करण्यात आलेला होता। सदर आदेशाच्या विरुद्ध आम्ही सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये आवाहन दिले होते व त्यामध्ये माजी नगरसेवक रियाज इब्राहिम हुंडेकरी तसेच वाहिद अब्दुल बिजापुरे, अझर रामपुरे, मैनुद्दीन हत्तुरे, समीर हुंडेकरी तसेच इतर मोहसिन गुलाब मंदरगी अशा 6 जणांच्या विरुद्ध सुरुवातीस आम्ही रिव्हिजन अर्ज सादर करून त्यामध्ये स्टे घेतलेला होता। मेहरबान न्यायालयाने सदर कारवाईस स्थगिती दिलेली होती। त्यानंतर पोलिसांनी आणखीन काही लोकांना नोटीस दिल्यानंतर यामधील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं वेगवेगळे रिव्हिजन अर्ज या ठिकाणी सत्र न्यायालयामध्ये सादर झाल्यानंतर सदरचे प्रकरण हे गंभीर असल्यामुळे व तातडीचं या ठिकाणी कारवाई करणे आणि निकाल देणे गरजेचे असल्यामुळे या ठिकाणी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश योगेश राणे साहेब यांच्या कोर्टामध्ये सुनावणी झाली। एकंदरीत या सुनावणीमध्ये मुख्य अर्जावर युक्तिवाद करत असताना आम्ही या मेहरबान कोर्टामध्ये सांगितलं की सदरची कारवाई जी पोलिसांनी केलेली आहे हे अत्यंत गंभीर आणि निंदनीय अशी प्रकारची आहे। एकंदरीत पोलीस प्रशासनाने या आरोपींना कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना दिलेली नाही, किंबहुना त्यांना सफिशियंट संधी म्हणजे पुरेशी संधी त्यांना म्हणणे मांडण्यासुद्धा दिलेली नाही आहे। 25 तारखेला त्यांनी नोटीस काढली, 26 तारखेला नोटीस दिली आणि 27 तारखेला आदेशच पारित केला। एकंदरीत 3 दिवसामध्ये त्यांनी संपूर्ण कारवाईच पार पाडली। त्यामुळे आम्हाला नैसर्गिक न्यायतत्वाच्या दृष्टीने कुठलीही संधीच दिलेली नसल्याने त्यांची ही कारवाई चुकीची असल्याचं आम्ही या ठिकाणी दाखवून दिलं। तसंच या ठिकाणी ज्या लोकांच्या विरुद्ध या ठिकाणी शहरबंदीचा आदेश पारित करण्यात आलेला आहे हे सर्वच्या सर्व लोक 99% लोक या ठिकाणी हे काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक आहेत, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, MIM तसेच इतर महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत ह्यांच्या या नोटिसा आहेत। आणि एकंदरीत सध्या सोलापूरच्या परिस्थितीमध्ये हे लोक सोलापूरचे उमेदवार जे आहेत प्रणितीताई शिंदे यांचं हे काम करत असल्यामुळे जाणीवपूर्वक ह्यांना या नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत आणि यांना 144 प्रमाणे कारवाई करण्या इतपत अर्जंट परिस्थिती कुठल्याही प्रकारची नसताना ह्यांना चुकीची कारवाई केलेली आहे। आणि एकंदरीत या आरोपींच्या विरुद्ध जे काही खटले पोलिसांनी दाखल केलेले आहेत किंवा त्यांच्यावर प्रलंबित आहेत ते जास्तीत जास्त खटले जे आहेत, काही आरोपींचे खटले निकाली झालेले असताना ते प्रलंबित आहेत असं पोलिसांनी दाखवलं। तसेच काही आरोपींच्या विरुद्ध खटलाच दाखल नसताना देखील त्याच्या विरुद्ध तो खटला दाखल असल्याचं देखील नोटिसीमध्ये खोटं दाखवलेलं आहे। तसेच काही गुन्हे जे 188 सारखे आणि राजकीय आंदोलनामध्ये जे जनमानसाच्या हितासाठी केलेलं आंदोलन आहे, जे शासनाने सुद्धा मागे घेतलेले आहेत, अशा आंदोलनाचा आधार घेऊन अशा आंदोलनाच्या केसेसचा आधार घेऊन या ठिकाणी पोलिसांनी या नोटिसा काढून त्यांना 144च्या कारवाईचा आदेश केलेला असल्याचं या ठिकाणी दाखवून दिलेलं आम्ही। तसेच या ठिकाणी हे जे नगरसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत, हे
एका काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवाराचा प्रचार करत असल्याने त्यांना सगळ्यांनाच जर नगरसेवकांवर कारवाई झाली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली तर प्रचारासाठी कोणी शिल्लकच राहू नये आणि त्यांना जर सोलापूर शहराच्या हद्दीच्या बाहेर काढलं तर इलेक्शनमध्ये अपोजिशन पार्टीला कुठंतरी सोय होईल या हेतूने पोलिसांनी ह्या नोटिसा काढल्याचं देखील आम्ही मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं। तसंच जे काही प्रचार करण्याचा त्यांचा अधिकार आहे, घटनेनं त्यांना त्यांच्या उमेदवाराचा जो प्रचार करण्याचा आहे, तसेच पक्षाने त्यांच्यावर एक जबाबदारी दिलेली आहे, डोर टू डोर प्रचार करणे, कॉर्नर सभा घेणे, बाकीच्या सभा घेणे, लोकांपर्यंत केलेले कार्य पोहोचवणे व पक्षाची विचारधारा पोहोचवण्याचं काम या ठिकाणी पक्षाने यांना दिलेले आहेत। आणि हे 2-2 टर्मचे नगरसेवक आहेत, त्याच्यामध्ये अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष आहेत। अशा लोकांना, हजारो लोकांचं प्रतिनिधित्व ज्यांनी आजपर्यंत महानगरपालिकेमध्ये केलेलं आहे, अशा लोकांना जर तुम्ही शहराच्या बाहेर पाठवला तर प्रचार पक्षाचा करणार कोण, अशी देखील परिस्थिती या ठिकाणी आम्ही मेहरबान कोर्टाला दाखवली। तसंच महत्त्वाचं म्हणजे या सोलापूर महानगरपालिकेमध्ये आणि लोकसभेचे, विधानसभेचे आजपर्यंत अनेक वेळा इलेक्शन झाले आणि आजपर्यंत कुठल्याही इलेक्शनला या आरोपींच्या विरुद्ध, या नगरसेवकांच्या विरुद्ध, कार्यकर्त्यांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारची 144ची कारवाई आजतागायत करण्यातच आलेली नव्हती। मग आजच अशी परिस्थिती यांना का उद्भवली? तसेच कुठल्याही प्रकारची गंभीर परिस्थिती आणि इमर्जन्सी सिच्युएशन्स आपण ज्याला म्हणतो, अशी कुठलीही सोलापूर शहरामध्ये नाही आहे। बऱ्याच वेळेला 144ची धारा सगळ्या नागरिकांना माहीत आहे की ज्यावेळेस शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, ज्यावेळेस शाहीनबागचं आंदोलन झालं, ज्यावेळेस रामलीलामध्ये विरोधकांनी त्यांचं आंदोलन केलं, तर अशा आंदोलनाच्या स्थळी रिफायनरी प्रकरणं, रत्नागिरीमध्येला जो काही शेतकऱ्यांचा विरोध झाला, असे मोठमोठे जेव्हा आंदोलन असतात आणि त्या आंदोलनाला जेव्हा हिंसक वळण लागेल असं पोलीस प्रशासनाला वाटतं, त्यावेळेस पोलीस प्रशासन जे 144 सारख्या गंभीर कलमाचा वापर करून या ठिकाणी शहरबंदी, गावबंदी म्हणा आणि किंवा पर्टिक्युलर प्लेसमध्ये कोणी येऊ नये अशी बंदीचा आदेश पारित करतात। परंतु सोलापूर शहरामध्ये अशी कुठलीही परिस्थिती नसताना आणि या आरोपींच्या विरुद्ध कुठलीही इमर्जन्सी सिच्युएशन नसताना अचानकपणे कारवाई का केली? तसेच नोटिसामध्ये या ठिकाणी इमर्जन्सी सिच्युएशन असल्याचं काहीच नमूद केलेलं नाही। एकंदरीत आपण जर पाहिलं तर ह्या सामनेवाल्यांच्या विरुद्ध, या आरोपींच्या विरुद्ध जे काही 144च्या अनुषंगाने जे कारवाई करण्यात आलेली आहे ते अत्यंत मुळातच चुकीची आणि बेकायदेशीर असल्यानं ती रद्द करावी असा आम्ही मेहरबान न्यायालयासमक्ष युक्तिवाद मांडला। तसेच या ठिकाणी पोलीस प्रशासनाने आजतागायत जी काही कारवाई केलेली आहे आमच्या विरुद्ध, या ठिकाणी CRPC प्रमाणे इतरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची तरतूद CRPCमध्ये आहे, चॅप्टर केसेस वगैरेच्या नावाने आपल्याला सगळ्याला माहीत आहे। तर मग प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी शहराच्या बाहेरच पाठवणे गरजेचं नव्हतं, फक्त 149ची नोटीस देऊन म्हणा, किंबहुना त्यांच्या विरुद्ध 107, 108, 109, 110 CRPC खाली देखील प्रतिबंधात्मक उपाययोजना करून त्यांच्याकडून अंतरिम बंधपत्र भरून घेण्याची देखील तरतूद आहे। त्या तरतुदीचा कुठेही वापर न करता 149ची नोटीस न देता, काही आरोपींना तर 149ची नोटीस दिली परंतु दुसऱ्याच दिवशी हा 144चा देखील आदेश दिलेला आहे। एकंदरीत पोलीस प्रशासनाने जी केलेली कारवाई आहे हे अत्यंत चुकीची आहे, कायद्याला धरून नाही, घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन करणारी आहे असा युक्तिवाद आम्ही या ठिकाणी मेहरबान सत्र न्यायाधीश श्री योगेश राणे साहेब यांच्या कोर्टामध्ये मांडला होता। परंतु दुर्दैवाने मेहरबान न्यायालयाने आमच्या युक्तिवादाचा विचार न करता पोलिसांनी केलेली कारवाई ही व सरकार पक्षाने मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून या ठिकाणी एकूण 32 आरोपींच्या विरुद्ध शहरबंदीचा जो आदेश पारित केलेला होता तो कायम केलेला आहे आणि 7 तारखेपर्यंत जे आहे तो आदेश लागू राहणार आहे। एकंदरीत मी मेहरबान न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करतो आणि त्याच सन्मानाने जे आहे आम्हाला कायद्याने जो अधिकार दिलेला आहे, आम्ही या आदेशाच्या विरुद्ध, सोलापूर येथील सत्र न्यायालयाच्या आदेशाच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयामध्ये या ठिकाणी रीट याचिका दाखल करून तसेच रिव्हिजन ॲप्लिकेशन दाखल करून त्या ठिकाणी आम्ही न्याय मागणार आहोत आणि आम्हाला मुंबई उच्च न्यायालयावर तसेच मेहरबान न्यायालयाची न्यायालयीन प्रक्रिया जी आहे त्याच्यावर आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आणि मला अशी खात्री आहे की आम्हाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये नक्कीच या आरोपींना न्याय मिळेल आणि या ठिकाणी आमच्या विरुद्ध झालेला अन्याय हा दूर होईल, एवढंच मी सांगू इच्छितो। धन्यवाद। राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज तैयार की जा रही है। आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए टेक्वांडो एंड कराटे सेशंस रखे जाते हैं। साल भर 100 से ज़्यादा मज़ेदार एक्टिविटीज़ करवाई जाती है, जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे, अजान और कीरत कंपटीशन, वेजिटेबल मार्केट डे, वुजू डे, सलाह डे, मैथ्स क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल हैं।
बस फैसिलिटीज शहर के हर कोने से अवेलेबल है। अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में।